नमस्कार. आपल्या पृथ्वीवरती लाखो सजीव आहेत. आता त्यांची नावं, त्यांची माहिती व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना गटामध्ये डिवाईड करावं लागते. यालाच आपण क्लासिफिकेशन, वर्गीकरण असं म्हणतो. ठीक आहे. आता एखादी सजीव आहे, त्याची ओळख पटवायची आहे, त्याला नाव द्यायचं आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टीला आपण टॉक्झोनॉमी म्हणत असतो. टॉक्झोनॉमी, वर्गीकी मराठीमध्ये. या टॉक्झोनॉमीबद्दल सर्वात पहिले कोणी म्हणलं तर कार्लस लिनियस. म्हणून कार्लस लिनियस यांना टॉक्झोनॉमीचा जनक, फादर ऑफ टॉक्झोनॉमी असं म्हणतात. ठीक आहे. आता कार्लस लिनियसनी काय केलं, हे जे आहेत यांना वेगवेगळ्या गटामध्ये म्हणजे वेगवेगळे गट तयार केलेत. सर्वात मोठा गट जो आहे तो किंगडम, त्याच्यानंतर फायलम येतो, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि सर्वात छोटा स्पेसीज. ठीक आहे. तर हे 7 वेगवेगळे गट आहेत. तर हे लक्षात कसे ठेवायचे ते ट्रिक आहे, ती मला इंटरनेटवर मिळाली. इंग्रजीमध्ये आहे, मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे मराठीमध्ये जर का असेल तर ती शेअर करा तुम्ही. शेअरिंगने नॉलेज वाढत असते. ठीक आहे. तर बघा, कीप पॉट क्लीन ओर फॅमिली गेट सिक. म्हणजे काय? कीप म्हणजे ठेवा, कीप पॉट म्हणजे भांडं, क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवा, भांडं हे जे आहे ना स्वच्छ ठेवा. और म्हणजे नाहीतर काय होईल, फॅमिली, तुमची जी फॅमिली आहे, कुटुंब, गेट सिक म्हणजे बिमार पडेल. ठीक आहे, आजारी पडेल असं त्याचा अर्थ होतो. कीपचा के वरून काय येतो, किंगडम म्हणजे सृष्टी. पॉटच्या पी वरून काय येतो, फायलम. ठीक आहे, त्याला आपण संघ म्हणतो. क्लीनच्या सी वरून काय येणार, सी वरून येणार क्लास, त्याला आपण वर्ग म्हणू मराठीमध्ये. ऑरच्या ओ वरून काय येणार, ऑर्डर म्हणजे गण. फॅमिलीवरून फॅमिली मराठीमध्ये कुल. गेटच्या जी वरून काय येणार, जीनस म्हणजे वंश. आणि सिकच्या एस वरून काय येणार, स्पेसीज म्हणजे प्रजाती. ठीक आहे. तर सर्वात मोठा गट कोणता आहे तर किंगडम. किंगडममध्ये 5 किंगडम आहेत, 5 सृष्टी, पंचसृष्टी वर्गीकरण आपण पुढे पाहणार आहोत. आणि सर्वात छोटा स्पेसीज. आता हे स्पेसीजचा वापर करून आणि जीनस त्याच्यावरचा म्हणजे वंश आणि प्रजाती यांचा वापर करून आपण नॉमिनक्लेचर, त्याचं नाव देत असतो. एखाद्या सजीवाला नाव देणे आहे तर आपण त्याचं जीनस आणि स्पेसीज ह्या दोघांवरून नाव ठरवत असतो. याला आपण नॉमिनक्लेचर, नामकरण. बघा, नॉमिनक्लेचर पण कोणी सांगितलं, हे कार्लस लिनियसचंच काम आहे सगळं. ठीक आहे. तर बघा, एखाद्या आता जसं आंबा आहे, आता आंब्याचं सायंटिफिक नाव काय आहे तर मँगीफेरा इंडिका. तर मँगीफेरा काय आहे की त्याचा वंश आहे, जीनस आहे मँगीफेरा हा शब्द. आणि इंडिका काय आहे, त्याचा स्पेसीज आहे, प्रजाती. त्याचप्रकारे आपण मनुष्य, त्याला आपण होमोसेपियन म्हणतो. होमो काय आहे, जीनस, आणि सेपियन काय आहे, प्रजाती. आलं लक्षात. आता याची पद्धत आहे, लिहिण्याची पद्धत आहे. मँगीफेराचा पहिला एम कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. दुसऱ्या शब्दाचं पण सगळं स्मॉल. ठीक आहे. आणि एकतर त्याला अंडरलाईन करा, नाहीतर मग ते इटॅलिक लिपीमध्ये लिहावं लागते. ठीक आहे, लिपी इटॅलिक, नाहीतर मग ते साध्या लिपीमध्ये लिहून अंडरलाईन करायची. ही त्याची पद्धत, मेथड आहे ही. आणि ही जी भाषा बघा, ही भाषा कुठली वाटते का, इंग्लिश वगैरे वाटते का, नाही, ही लॅटिन भाषा किंवा ग्रीक भाषा आहे. लक्षात. ही नॉमिनक्लेचरबद्दल एवढं माहीतच पाहिजे, बाकी काही नाही. फक्त हे कोणी सांगितलं, कार्लस लिनियस. हे पूर्ण हे कोणाचं काम आहे, हे कार्लस लिनियसचं काम आहे. ठीक आहे. आता आपण पंचसृष्टी वर्गीकरण पाहू. म्हणजे हा जो किंगडम आहे, ह्या किंगडम 5 किंगडम आहेत. 5 किंगडम क्लासिफिकेशन त्याला आपण म्हणतो. आणि हे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे हे रॉबर्ट विटाकर यांनी दिलेलं आहे 1969 मध्ये. ठीक आहे, रॉबर्ट विटाकर. तो काय म्हणतो की सजीवांना आपण 5 किंगडममध्ये डिवाइड करू शकतो. सर्वात पहिला जो किंगडम आहे आपल्या पृथ्वीवरती, आपली पृथ्वी जेव्हा तयार झाली सूर्यापासून, तर सर्वात पहिला जो जीव बनला तर त्यांना आपण काय म्हणतो, मोनेरा. हे मोनेरा कॅटेगरीमध्ये त्याने ठेवलेले आहेत. सर्वात पहिला मोनेरा. त्या मोनेरापासूनच मग प्रोटिस्टा तयार झाले. आणि या प्रोटिस्टापासून मग फंगी, प्लांट आणि ॲनिमल असे 3 वेगवेगळे झाले. म्हणून हे अजून पण आहेत मोनेरा, अजून पण जीव मोनेराचे आहेत आपल्या ह्याच्यात. म्हणून मोनेरा कॅटेगरी 1, प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल. ठीक आहे. असे 5 सृष्टी वर्गीकरण, पंचसृष्टी वर्गीकरण आहे. आता बघा, मोनेराला मराठीत मोनेराच म्हणतो, प्रोटिस्टाला प्रोटिस्टा, फंगीला आपण कवके म्हणतो, प्लांट म्हणजे वनस्पती, ॲनिमल म्हणजे प्राणी. ठीक आहे. आता यांच्यामध्ये फरक काय आहे, आता 1 बाय 1 तर आपण पाहणारच आहोत. तसे प्लांट क्लासिफिकेशनवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहेत. ठीक आहे. बाकी मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी आणि ॲनिमलवरती आता काही दिवसामध्ये येऊन जाईल. आणि हा जो टॉपिक आहे हा कंबाईंड गट ब साठी खूप जास्त, मग कंबाईंड गट ब आणि गट क च्या परीक्षामध्ये याच्यावरती भरपूर प्रश्न विचारतात. आता काय करू ना, आपण ह्या 5 यांना ना इथून डिवाइड करू. हे बघा, हे डॉटेड लाईन दिसतं ना, हे डिवाइड केली आपण.
काय आहे, तर हा जो मोनेरा आहे, हे मोनेरामधले जे पेशी आहेत, प्रत्येक सजीव हा पेशींनी बनलेला आहे. परंतु पेशीचे दोन प्रकार आहेत. एकाला म्हणतो आपण प्रोकॅरियोटिक, एकाला म्हणतो आपण इकॅरियोटिक. तर या पेशीवाल्यांना प्रोकॅरियोट्स म्हणतो आपण, आदिकेंद्रकी. आणि वरच्या सगळ्यांना प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल यांना आपण काय म्हणतो, युकॅरियोट्स म्हणजे आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. काय याचा अर्थ, पेशीमध्ये न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये आपले सगळी माहिती DNA असते. ठीक आहे. आता हे DNAचं प्रोटेक्शन पाहिजे ना, एक आवरण पाहिजे. आपल्या पेशीमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याचं प्रॉपर असं आवरण आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. परंतु जे सर्वात पहिलेवाले सजीव होते ना, एक पेशीय, तर त्यांचे जे न्यूक्लियस जेमतेम सजीव बनायला सुरुवात झाली होती तेव्हा कुठं गरज त्यांना, तेव्हा अशी न्यूक्लियसवरती असं आवरण वगैरे नव्हतं. म्हणून याला आपण काय म्हणतो, आदिकेंद्रकी. यांच्या न्यूक्लियसवरती आवरण नसते, यांचे जे DNA आहेत ना ते असेच फिरत होते इकडे तिकडे पेशीमध्ये. ठीक आहे. हळूहळू मग त्याच्यावरती आवरण डेव्हलप झालं. आणि जेव्हा डेव्हलप झालं, प्रॉपर असा न्यूक्लियस, पेशीमध्ये असा न्यूक्लियस असा प्रॉपर असा ठळक दिसायला लागला, म्हणून इथे दृश्य केंद्रकी आपण त्याला म्हणतो. केंद्रक न्यूक्लियस हा दृश्य म्हणजे दिसतोय आता. ठीक आहे. तर हे इकॅरियोट झाले आणि हे प्रोकॅरियोट झाले. येते लक्षात. त्याचप्रकारे यांचा आकार छोटा असतो, यांचा आकार मोठा असतो. तर हा त्याच्यामध्ये फरक आहे इकॅरियोट आणि प्रोकॅरियोटमध्ये. ठीक आहे. हे सगळं आता बघा, ह्या जीवाणू जे असतात हे जीवाणू मोनेरामध्ये येतात. अमिबा जो आहे तर तो ह्या प्रोटिस्टामध्ये येतो. हे प्लांट ॲनिमल, बाकी तर तुम्हाला माहीतच आहे मग. ठीक आहे. आता हे झालं पंचसृष्टी वर्गीकरण. एवढं आपल्याला माहिती पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये गरजेची आहे, याच्यापेक्षा जास्त काही गरजेची नाही आहे. आता बघा, याच्या व्यतिरिक्त एक छोटीशी माहिती आहे. सर्वात मोठा जो गट आहे तो किंगडम आहे ना, परंतु एक अजून व्यक्ती आला 1990 मध्ये. कोण होता, कार्ल ओज. कार्ल ओज हा काय म्हणतो की याच्या पण वरती एक गट आहे. कोणता, डोमेन. तो म्हणतो डोमेन. सगळ्या सजीवांना आपण 3 डोमेनमध्ये डिवाइड करू शकतो. कोणता डोमेन, आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया. तर तो काय म्हणतो, हे जे प्रोकॅरियोट, हे जे मोनेरावाले जे आहेत ना, त्यांना आपण दोघांमध्ये डिवाइड करू. कोणते, एक आर्किया आणि दुसरं बॅक्टेरिया. दोन्ही पण जीवाणूच आहे, दोन्ही याच्यामध्ये बॅक्टेरियाच आहे. परंतु आर्कियामध्ये कोणते बॅक्टेरिया, जे सर्वात जुनेवाले. म्हणजे जेव्हा पृथ्वी खूप जास्त गरम होती, लावा होता, हळूहळू सजीव बनायला लागले, तापमान किती होतं, तशा याच्यामध्ये पण ते जिवंत राहत होते. म्हणजे अति थंड तापमानामध्ये, अति उष्ण तापमानामध्ये पण असे जीवाणू जिवंत राहू शकतात. तर त्या सर्वांना त्यांनी इकॅरियामध्ये, हे म्हणजे आदिम जीवाणू एकदम जुनेवाले. आणि बॅक्टेरियामध्ये जे आत्ताचे जीवाणू जे आहेत, जे खरेजवाले जीवाणू, ठीक आहे, तर हे बॅक्टेरियामध्ये ठेवले. आणि बाकी सगळेचे सगळे प्रोटिस्टा, फंगी, प्लांट, ॲनिमल हे सगळे युकॅरियामध्ये ठेवले. तर नावातच बघा ना, युकॅरियोट्स आणि युकॅरिया सारखंच वाटतं ना. तर हे 3 डोमेन आहेत, 1, 2 आणि 3. हे डोमेन कोणी ठेवले, हे जे वर्गीकरण आहे, 3 डोमेन क्लासिफिकेशन, हे कार्ल ओज याने ते केलेलं आहे. बस एवढी माहिती सफिशियंट आहे. बाकी तुमचं मग याच्यावरती ॲनिमल, फंगी, प्रोटिस्टा आणि मोनेरा याच्यावरती व्हिडिओ एक येत जाईल. ठीक आहे. धन्यवाद.